आता थेट नाशिकमध्ये जाऊयात। आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मोर्चा निघालेला आहे। तर नाशिकमधली दृश्य आहेत। आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शरद पवार गटाचा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। अनेक पदाधिकारी यात सहभागी झाले। शरद पवार गटाचा हा मोर्चा आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार गट हा चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। हातात बॅनर घेऊन या मोर्चात या महिला सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तर नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकमधून शरद पवार गटाचा सध्या मोर्चा सुरू आहे। ट्रॅक्टरवर या महिला सवार झाल्यात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी या महिला चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित आहेत। या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या महिला ट्रॅक्टरवर बसून या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती या संदर्भात? प्रांजल, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर नाशिकमधून हा शरद पवार गटाचा मोर्चा निघालेला आहे। गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शरद पवार गटाचा हा भव्य मोर्चा आता काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी या महिला, शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी या आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अनेक नागरिक सुद्धा यात सहभागी झालेत। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे। प्रांजल, काय म्हणणं यांचं? दीपाली, आपण जर बघितलं तर कालच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं एक दिवसीय शिबिर हे पार पडलं होतं। या शिबिरामध्ये सरकारवरती जोरदार निशाणा देखील साधण्यात आला। अनेक मुद्द्यांवरती खरं नेत्यांनी भाष्य केलं। त्यानंतर आज बघत आहोत की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती शरद पवार पक्ष हा आक्रमक झालेला आहे। आता नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानापासून या मोर्चाला सुरुवात ही होती आहे। या मोर्चामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये शेतकरी कर्जमाफी ही खरं त्यांची मुख्य मागणी आहे आणि त्यासह शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कांद्याला अनुदान द्या, इतर पिकांना चांगला भाव द्या, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे ते थांबवा, असे अनेक मुद्दे खरं तर घेऊन हा मोर्चा जो काढला जातोय। आपण बघितलं तर या मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये देखील अनेक म्हणजे द्राक्ष उत्पादक असतील, आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील, असे अनेक फलक हे बघायला मिळतात। त्यासोबतच शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून शरद पवारांचे देखील अनेक लोक असतील, फलक असतील, हे आपल्याला या मोर्चेकऱ्यांच्या हातात बघायला मिळत आहे। त्या मोर्चामध्ये आता सध्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे यासह इतर नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। या मोर्चात पुढे स्वतः शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे या मोर्चा समारोप आहे तिथे नेते मंडळींची भाषण होणार आहेत आणि तिथे शरद पवार देखील सरकारला धारेवर धरण्याचा कुठेतरी प्रयत्न हा करणार आहेत। एकंदरीतच 2 दिवसांपूर्वी मनसे आणि शिवसेनेचा संयुक्त मोर्चा हा नाशिकमध्ये निघाला होता आणि त्यानंतर शरद पवार गटाकडून हा मोर्चा काढला जातोय। कुठेतरी आगामी या मोर्चा संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।